ए ओ माय गॉड, आईच्या गावात 2 रुपयाचा आहे. अरे आपला नाहीये, बाहेरचा आहे. तांब्याचा कॉइन आहे. लाला बघू. तांब्याचं कसला काढला बो, ज्वेलरी. हे गाइस, मी धीरज आणि मी हर्षद. तुमचं पुन्हा एकदा बोका बबी बंटार या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे. आणि आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत तारकर्ली या फेमस अशा मालवणच्या बीच वर. तर मित्रांनो, आज आम्ही इथे यासाठी आलोय कारण गेल्या वेळी आम्ही व्हिजिट करून गेलो, पण हा. ते ट्रेजर हंट नाही करायला आलो. हा. तर तेव्हा प्रचंड गर्दी होती, त्यामुळे इथे 100% काय ना काय सापडू शकतं. Yes. म्हणूनच आम्ही इथे आलोय. आता बघूया, जास्त वेळ न काढता आपण सुरुवात करूया. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आई शपथ, बघू आता काय आहे. पहिली काय आहे? रॅपर. सुरुवात रॅपर. सुरुवात रॅपरने झाली आहे. निसर्ग बघा तुम्ही, आणि हे ढग बघा कसले आले आहेत. कधी पण पाऊस पडू शकतो. त्याच्या आधी आपल्याला जायचंय. इथे पर्यटक असल्यामुळे रॅपर खूप आहेत. इकडे इथेच आहे कॉइन. येस, कॉइन आहे, 10 आणि 10चा कॉइन आहे मित्रांनो. नाही, तेच होतं. 10चा नाही, 20चा. काय सांगतो? अब 20चा कॉइन. आणि हा जो दिसतोय आमचा भाऊ आहे यश. बघूया आता इथे काय सापडते. अजून तरी हाती काय आलं नाही. 20 रुपयाचा एक कॉइन आलाय. नाही सोड, बारीक रिडिंग होती. अरे मग सोनं असू शकतं. नाही नाही बघ. नाही नाही सोड. नेक्स्ट बघूया चला. बारीकशी रिडिंग होते आणि रॅपर टाइप काहीतरी होतं. 28-30 आहे मित्रांनो. हे बघ. बघ, हा हे बघ. वर आलंय. बघू आता. हा हा बघ, हा बघ कॉइन. आईच्या गावात 2 रुपयाचा आहे. ए अरे आपला नाहीये, बाहेरचा आहे. ए ओ माय गॉड, इंटरनॅशनल कॉइन. काय होय ना? शेकवलू काय अब काय आहे बघ आता त्यात लिहिलेलं. नाही रे, समजत नाही बघ. काय समजत. जबरदस्त. आणि हा इस्रायल. इस्रायल. वाव. हो इस्रायल. ओ माय गॉड. आणि हा कसा कुठच्या एरियात भेटला बघा. हे असं ना बाकी बीच प्लेन आहे आणि हा एरिया ना असं वरून असं पाणी येतं किंवा असं हे होतंय. हा, तर अशा एका ठिकाणी असा भेटलाय कॉइन. बेस्ट. आली रिडिंग आली. अगेन रिडिंग. आणि वारा मित्रांनो खूप आहे. आता आवाज कसा येतोय काय माहित नाही. हे बघ. अरे बापरे, गोल्डचं आहे काय? नाही गोल्ड नाही वाटत आहे, पण कसल्या तरी ज्वेलरीचाच पीस आहे. एक चौकोनी कोणची तरी जुनी आहे, तुटलेली ज्वेलरीचं पार्ट आहे. पण हे नाही, सोनं नाहीये, कारण मागून पूर्ण हे झालंय. सोनं असतं तर गेलाय त्याचं कोटिंग. गंजलं नसतं. पण मरो काहीतरी सापडतंय. खड्डा बुजवलाय. आता पूर्ण सुट्टी असल्यामुळे ना आज चांगली संधी आहे की आजपर्यंत बघून यायचं, कारण
लास्ट टाइम आपण आलो होतो तर इथेच लोकांची खूप गर्दी होती, रेलचेल खूप जास्त होती, त्यामुळे खूप चान्स आहे की काहीतरी सोनं किंवा पैसे वगैरे पडलेले असू शकतात. तर मित्रांनो इथे अजून एक रीडिंग आली आहे. वाळू मित्रांनो इकडची खूप कडक आहे खालची. दोंडा आहे दोंडा. हे बघ इथे आलं बारीकच आहे रीडिंग. हा आलं. हे बघ बघू. सिल्वर. ओ माय गॉड, कानातलं आहे, सिल्वरचं आहे. चांदी सारखंच आहे बघ. टाको. वाव, हे बघा मित्रांनो, एक इथे कानातले हे सापडले. पण कसला सुंदर निसर्ग आहे, एक नंबर, मजा येते. नको असं. आणि सूर्योदय अजून झाला नाहीये, येतोय हळूहळू वर, पण पावसाचे ढग असल्यामुळे ना वेळ लागेल आज सूर्योदय व्हायला. ए कॉइन आहे, 2 रुपयाचा आहे. हा आपला नॉर्मल 2 रुपयाचा कॉइन आहे. एकदम मस्त वाटते सकाळी सकाळी येऊन. वारा बघा कसला आहे, ते फडफडते अक्षरशः. का वारा आहे. थांब. आला याच्यात. आहे डॉगेश पण आलाय. हा बघ. ए आबो, काय अरे बाहेरचा आहे हा पण. $1/4 म्हणजे $1/4 म्हणजे अमेरिकन आहे ना. ओ ओ माय गॉड, आईला वारा कसा, मोबाईल हलतोय एकदम. वाव, इंटरनॅशनल कॉइन अगेन. यस, मजा आली रे. हे ठेव. वाव मित्रांनो, अरे अशा ठिकाणी एक्सपेक्टच नाही केलं की इथे अशा पण असे ठिकाणी coin. आलात ना जिकडे खूप जास्त वर्दळ असते, तिकडे हमखास काय ना काय सापडतं. हा एक चांगला असं हे. आणि आमच्या सोबत आहे बघा, हा सुद्धा बघतोय आम्हाला काय करताय ते. रीडिंग वर रीडिंग येत आहेत, मजा येते. असं असेल तर मजा येते ट्रेजर हंट करायला. हे बघ इथे. अरे आबो, अरे हा बारीक आहे कसला आहे, छोटा आहे. 25 पैसे, एकदमच छोटा आहे. 25 पैसे ए ना, नाही औशी खावरान. 1 डाईम. आपण अमेरिकेचं आहे ना रे. बाप रे, डाईम म्हणजे माहिती वाटतं. कुठले? युएसए अगेन. एवढी लोक येतात इकडे. तिसरा फॉरेन कॉइन. ये तारकर्ली. आणि गेल्या टायमाला देवबाग. आम्ही देवबागला गेलेलो, तिकडे असेच कॉइन सापडत होते. गेला कॉइन. किती 2 कॉइन रुपयाचा. सापडतायत. अरे रे रे, वाऱ्याने हे पण पडतंय. तर मित्रांनो, हा सगळा पोर्शन चेक केला, पण कॉइन भरपूर सापडतायत, त्याला लिमिटच नाही. आणि इंडियन कॉइन तर खूपच आहेत. हे बघा कसे खेळतात, हे बघा आमच्या सोबत. हे बघ, खेकड्यांच्या कॉलनीत रीडिंग आली. हा खूप निघाल. हे बघ 8079. अरे पागल, उडवत चाललंय. तांब्याचा कॉइन आहे. लाला बघू. तांब्याचं कसला काढला बघ.
कडक शिकला. 1 सेंट. हा 1 सेंट आहे. आपण अमेरिकन कॉइन आहे. अमेरिकन कॉइन शोधून काढला. आई भारी रे. शपथ. फोटो आम्ही टाकूच पण चौथा coin आहे ना? हा आणि हा पितळेचा आहे. तांब्याचा. सॉरी तांब्याचा आहे. नाईस रे. भारी रे. पहिला इंटरनॅशनल कॉइन. हळू उडवली. तर मित्र इथे फिरायला गेलो ना तर खूप काय काय सापडू शकतं, पण एवढा मोठा पोर्शन आहे त्यात एवढीशी मशीन कुठे कुठे फिरवायची, पण तरी सुद्धा सापडतायत. तरी आम्हाला झाला 1 तास होता, हा, 1 कारण आम्ही तास खूप सकाळी आलो होतो. मित्रांनो तोपर्यंत लाईक करा, लाईक केलं नसेल तर, कारण असाच दर्जेदार आणि नवनवीन फेमस बीचवर जाऊन आम्ही ट्रेजर हंट करत असतो आणि अशाच नवनवीन गोष्टी, म्हणजे अजूनपर्यंत खूप क्युरियोसिटी असते लोकांना की या फेमस बीचवर काय काय लोकांचं पडलेलं असू शकतं, तर त्या गोष्टी आम्ही दाखवतो. डॉगेश भाई आवा खेळणार. ते म्हणणार काय आणलंय यांनी नवीन. मित्रांनो आता एकदम पाण्याच्या जवळ आलोय. ओल्या वाळूत आपण आता चेक करूया काय मिळतंय का. सुक्या वाळूत आपण बघितलं खूप कॉइन सापडले, पण इथे पण काहीतरी असू शकतं. आईला आली रिडिंग पाण्यात. कसला दिसतोय बघा निसर्ग. वारा इतका आहे ना की ट्रायपॉड राहतच नाहीये. हे इथे काहीतरी लागतंय रे, बघ लागतंय काहीतरी. होय ना. हे बघ काहीतरी इथेच आहे. ओह माय गॉड. ज्वेलरी. आई शप्पथ. ज्वेलरी जुरळी. आई शप्पथ. फायनली डायमंड नेकलेस. डायमंड नेकलेस नाहीये, करोडपती झालो. डुप्लिकेटच आहे, इमिटेशन ज्वेलरी आहे. वाव कसा आहे बघ. फोटो त्याचा टाकूया तुटला आपण. आहे. हा हे त्याचे डायमंड पण पडले. डायमंड पण पडले, पण हा 100% खोट आहे. नकलीच आहे. पण मजा आली ना. नेकलेस मजा आली. असं रिअल सापडेल असं real कधीतरी. कधीतरी सापडेल मित्रांनो, कधीतरी रिअल सापडेलच. आता हळूहळू पाणी भरायला लागले, पण निसर्ग बघा, ढग बघा, वर पण दिसतात खाली पण दिसतात. कमाल दृश्य आहे. हे बघ मांडोळे आहेत. मांडोळे कुठे आहेत हे बघ. घेऊन जाऊया आज, घरचे खुश होतील. हे बघ मित्रांनो मांडोळे पडले आहेत. हा बघ कसा खड्डा आहे. हा स्विमिंग करताना वगैरे ना अशा खड्ड्यांमध्ये प्रॉब्लेम असतो, म्हणजे वाळू धसते. कळत नाही. वाळू पूर्ण अशी प्लेन आहे आणि अचानक इथे खड्डा बनलाय, तर भरतीच्या वेळी इथे पाणी असतं ना, तर इथे डायरेक्ट माणूस खाली जाणार, मग घाबरतो माणूस. भोवरा वगैरे असतो ना, तो ह्याला म्हणतात. असं इथे पाणी गोल गोल फिरतं लाटाचं. हे गाईस, तर असा होता आपला आजचा हा तारकर्ली बीच वरचा केलेला ट्रेजर हंटिंगचा एपिसोड, जो तुम्हाला आवडला असेलच, कारण आपल्याला सापडले आहेत फॉरेन कॉइन्स. आणि ते सुद्धा किती 4 भेटल्यात, आणि यावेळेस मागच्या वेळेपेक्षा पण जरा चांगले भेटतात. आणि जास्त करून आपल्याला नाही इंडियन कॉइन्स तर भेटल्यात, USA चे भेटले, डाईम भेटलाय आणि असेच काहीतरी, आणि एक शिलाँग वगैरे काहीतरी आहे. आणि इंडियन कॉइन इतके मिळाले आहेत ना की तुम्ही त्याचे अर्धेच फुटेज बघितले असतील, कारण 10 रुपयाचे, 1 रुपयाचे, 2 रुपयाचे प्रचंड कॉइन सापडले, भरपूर भेटलेत. आणि वेळ तिकडेच गेला आमचा. आजच्या व्हिडिओतला बेस्ट फाइंड कुठला होता, कॉइन होता की तो नेकलेस, नक्की कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. पण इथे गोल्ड वगैरे मिळण्याचा चान्स होता, पण काय माहित नाही कसं नाही मिळालं, काय माहिती. मशीन आपली तेवढी पॉवरफुल नसेल, मशीन एवढी कारण गोल्ड जे पडतं ना ते असे ओल्या वाळूतच पडतं, आणि ओल्या वाळूत ही मशीन एकदम एक्झॅक्ट काम नाही करत. सुक्या वाळूतले कॉइन वगैरे एकदम परफेक्ट शोधून काढते. तर गोल्ड साठी मशीन अपग्रेड करावी लागेल. तर आता बघू. पाणी हे बघा भरायला लागलं, पाणी हळूहळू वरती येते. पूर्ण माझे बूट बुजले. चला. तर मित्रांनो असा काहीसा होता आपला आजचा हा एपिसोड. जो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि आपले इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्हीला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, परत भेटूया अशाच एका भन्नाट लोकेशनवर ट्रेजर हंटिंग सोबत. तोपर्यंत स्टे गोल्ड, पीस आउट, यो बाय.